साचलेलं, आत आत खोलवर साचलेलं आज मी रित करावं म्हणते. अहो सवड काढून मी जरा आज स्वतःशीच बोलते. अहो सवड काढून मी जरा आज स्वतःशीच बोलते. घर दार नोकरीच्या बापात स्वतःचा विचार कुठेच नाही. घर दार नोकरीच्या बापात स्वतःचा विचार कुठेच नाही. अहो माझं असं सांगायला माझं मलाच काही उरलं नाही. माझं असं सांगायला माझं मलाच काही उरलं नाही. दोन घास कसे तरी, अहो दोन घास कसे तरी मी पोटात ढकलते. सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. कुठली साडी आणि कुठला पेटीकोट, कुठली साडी आणि कुठला पेटीकोट मॅचिंगचे तर काही सूत्रच नसते. कुठली साडी आणि कुठला पेटीकोट मॅचिंगचे तर काही सूत्रच नसते. अहो वेदनेचा पदर घेऊन मी ऍडजस्टमेंटच्या निऱ्या खोसते. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. तरीही माझ्या आधी कामावरून आलेला माझा नवरा माझ्या आधीच हुश्य करतो. अगं कंटाळा आला का जरा चहा टाक, मस्त आदेश सोडतो. मला आयता चहा मिळेल, अहो मला आयता चहा मिळेल मी उगीच आशा करतेय. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलतेय. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. स्त्री कधी आणि कशी कुणालाच कळली नाही. स्त्री कधी आणि कशी कुणालाच कळली नाही. रडली थकली तरी तिने कधी हार मानली नाही. ती असेल शिक्षित किंवा सुरक्षित सुद्धा, ती असेल शिक्षित किंवा सुरक्षित सुद्धा, पण नारी म्हणून तिला मात्र कायम वेदनेचाच प्रदेश आरक्षित. पण नारी म्हणून तिला मात्र नेहमी वेदनेचाच प्रदेश आरक्षित. मी मात्र नुसता सक्षमीकरणाचा गोंडा घोळतेय. अहो सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलतेय. सवड काढून मी जरा स्वतःशीच बोलते. धन्यवाद.